तर मित्रांनो, आजच्या शेअर बाजारात एकापेक्षा एक मोठे अपडेट समोर आले आहेत. डीमार्टने क्वार्टर वनमध्ये दमदार निकाल जाहीर केला. तर इंडियन बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्राने मजबूत नफा जाहीर करून PSU बँकिंग सेक्टरमध्ये उत्साह निर्माण केला. रिलायन्स इंडस्ट्री आणि जिओ फायनान्शियल याने क्वार्टर वन निकालाची तारीख जाहीर केली. तर दुसरीकडे SBI फंड मॅनेजमेंटच्या मेगा IPOमध्ये मोठा बदल झाला आहे. या सर्व बातम्यांचा शेअर बाजारावर काय परिणाम होऊ शकतो, चला माहिती करून घेऊया. नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये तुमचं मनापासून स्वागत. दररोज शेअर बाजारातील महत्त्वाच्या बातम्या, क्वार्टरवर रिझल्ट, IPO ऑर्डर आणि मार्केट अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवत असतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. चला सुरुवात करूया आजच्या पहिल्या मोठ्या अपडेटपासून. सर्वप्रथम रिटेल सेक्टरमधून मोठी बातमी. डीमार्टची मूळ कंपनी एव्हन्यू सुपरमार्टने क्वार्टर वन फायनान्शियल 27चे निकाल जाहीर केले आहेत. कन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट 11% वाढून 860 कोटीवर पोहोचला आहे आणि मागील वर्षी पाहिला तर 772 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 656 कोटी इतका आला आहे. म्हणजे इयर इयर आणि क्वार्टरली प्रॉफिटमध्ये चांगलीच वाढ दिसत आहे. तसेच रेव्हेन्यू 15% जवळपास वाढून 18,795 कोटी इतका आला. हाच रेव्हेन्यू मागील वर्षी 16,359 इतका होता आणि क्वार्टरली 17,683 कोटी इतका होता. म्हणजेच रेव्हेन्यूमध्येही सतत इयर ऑन इयर आणि क्वार्टरली वाढ होताना दिसत आहे. तसेच कंपनीने नवीन स्टोर्सची भर घालत विस्तार सुरू ठेवला आहे. मात्र मेट्रो सिटीमधील विक्री वाढ काहीशी मंदावल्याचे व्यवस्थापनाने सांगितले आहे. आता PSU बँकिंग सेक्टरकडे वळूया. इंडियन बँक तसेच कंपनीचा स्टँडअलोन फायनान्शियल रिझल्ट पाहिला तर टोटल इन्कम 20,723 कोटी इतका आला आहे. हाच मागील वर्षी 18,721 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 19,980 इतका आला. म्हणजे इयर इयर आणि क्वार्टरली चांगली ग्रोथ आहे. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट पाहिला तर यावर्षी 3,273 कोटी इतका आला आहे आणि मागील वर्षी 2,972 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 3,103 कोटी इतका आला. म्हणजे कंपनीचा नेट प्रॉफिट ही इयर इयर आणि क्वार्टरली दमदार वाढ होताना दिसत आहे. तसेच कंपनीचा ग्रॉस NPA 3.1% आणि नेट NPA फक्त 0.16% राहिला. या दमदार निकालानंतर इंडियन बँकचा शेअर जवळपास 10% वाढला. आता आणखी एक PSU बँकची बातमी. बँक ऑफ महाराष्ट्राने देखील उत्कृष्ट क्वार्टर वन निकाल जाहीर केला. तर कंपनीचा स्टँडअलोन रिझल्ट पाहिला तर टोटल इन्कम यावर्षी 9,063 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 7,879 कोटी इतका होता. म्हणजे इयर ऑन इयर चांगली ग्रोथ आहे आणि नेट प्रॉफिट पाहिला तर यावर्षी 2020 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 1,593 कोटी इतका होता. म्हणजे इयर ऑन कंपनीमध्ये प्रॉफिट वाढताना दिसत आहे. तर कंपनीचा ग्रॉस NPA 1.74% आणि नेट NPA 0.18% राहून असेट क्वालिटी मजबूत राहिली. PSU बँकिंग सेक्टरसाठी हा आणखी एक सकारात्मक संकेत मानला जात आहे. आता बाजारातील सर्वात महत्त्वाच्या कंपनीबद्दल बोलूया. रिलायन्स इंडस्ट्री. तर कंपनीने 17 जुलै रोजी क्वार्टर वन फायनान्शियल 27 निकाल जाहीर करण्याची तारीख निश्चित केली आहे. त्याचप्रमाणे जिओ फायनान्शियल सर्व्हिस देखील 16 जुलै रोजी आपले क्वार्टर वन निकाल जाहीर करणार आहे. या निकालामध्ये रिलायन्स रिटेल, जिओ बिझनेस, ऑइल टू केमिकल, न्यू एनर्जी आणि AI बिझनेसवर गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असणार. जिओ फायनान्शियल कडून डिजिटल फायनान्स आणि असेट मॅनेजमेंट व्यवसायाबद्दलची महत्त्वाची माहिती अपेक्षित आहे. आता पुढे IPO मार्केटमधून मोठा आणि धमाकेदार बातमी म्हणजेच SBI फंड मॅनेजमेंटच्या IPOमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. तर प्री-IPO राऊंडमध्ये मोठ्या संस्थापक गुंतवणूकदाराकडून भांडवल उभारल्यानंतर IPOचा आकार कमी करण्यात आला. आता IPOचा आकार 9,813 कोटी झाला आहे. तर सर्वप्रथम समजून घेऊया ही कंपनी नेमकी काय करते. तर SBI फंड मॅनेजमेंट म्हणजे SBI म्युच्युअल फंड चालवणारी कंपनी. ही भारतातील असेट अंडर मॅनेजमेंट म्हणजे AUMच्या आधारावर सर्वात मोठी असेट मॅनेजमेंट कंपनी आहे. आज कंपनीकडे लाखो गुंतवणूकदार आहेत. म्हणून संपूर्ण बाजाराचे ह्या IPOकडे लक्ष असणार. तसं हा IPO 14 जुलै ते 16 जुलै दरम्यान खुला राहणार असून 21 जुलै रोजी लिस्टिंग अपेक्षित आहे.
तसेच रिटेलसाठी ₹14,924 इतके एक लॉटसाठी लागणार आणि एच-एन-आयसाठी ₹2,08,936 इतके लागणार. तसेच या IPO रिझर्व्हेशन कोटा पाहिला तर QIB शेअरसाठी 50% आणि रिटेलसाठी 35% आणि NIIसाठी 15% इतका रिझर्व्हेशन आहे. तसेच कंपनीचा फायनान्शियल परफॉर्मन्स पाहिला तर टोटल इन्कम यावर्षी 4,976 कोटी इतका आहे. तोच मागील वर्षी 3,426 कोटी इतका होता. म्हणजे चांगलीच ग्रोथ आहे. म्हणूनच भारतातील असे मॅनेजमेंट क्षेत्रातील हा सर्वात चर्चेतील IPO ठरण्याची शक्यता आहे. तर आजच्या आजच्या सर्व अपडेट्स पाहता रिटेल सेक्टरमधून डीमार्टने अस्थिर दाखवली. PSU बँकिंग सेक्टरमध्ये इंडियन बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या दोन्ही बँका मजबूत निकाल जाहीर केले. तसेच पुढील आठवड्यात रिलायन्स आणि जिओ फायनान्शियलचे निकाल बाजाराची दिशा ठरवू शकतात. तर SBI फंड मॅनेजमेंट IPOमुळे प्रायमरी मार्केटमध्ये मोठी उत्सुकता निर्माण होणार. तर मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कंपन्यांचे क्वार्टर रिझल्टचा उद्याच्या मार्केटमध्ये काय एक्स्पेक्टेशन आहे, हे उद्या मार्केट खुलताच पाहण्यासारखं असेल. तर मित्रांनो, आजच्या सर्व अपडेट्सपैकी तुम्हाला सर्वात महत्त्वाची बातमी कोणती वाटली? डीमार्ट, इंडियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, रिलायन्स की सेबी फंड मॅनेजमेंट IPO? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा महत्त्वाच्या शेअर मार्केट अपडेट्ससोबत. धन्यवाद.